संगमनेर शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा मुद्दा आता थेट विधानसभेत गाजलाय। आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली आहे। संगमनेर शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केलाय। निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी सरकारकडे चौकशीची मागणी केली होती। अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर मतदारसंघातील संगमनेर नगर परिषद येथे 5 जून 2009 रोजी लोकमत व सकाळ पेपरमध्ये शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठीची निविदा काढण्यात आली आणि महाराष्ट्रात आजपर्यंत एवढ्या उच्च दराने कुठली निविदा मंजूर झाल्या नसेल तो पराक्रम आमच्या संगमनेर नगरपालिकेने त्यावेळेस 69% अबोव दरांनी सदर निविदेला मंजुरी देण्यात आली। सगळ्यांनी संगम मताने 69% अबोव दरांनी ही निविदा घेतली। त्या संदर्भातील तर चुकीचं दिलंय याच्याबाबत तुम्ही अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास यांची चौकशी समिती स्थापन करणार का? तसेच यामध्ये जे दोषी होते तत्कालीन नगर अध्यक्ष जे आहेत अंजली सुधीर तांबे असेल किंवा त्यांची जी टीम होती त्यातील काही विद्यमान नगरसेवक आता सुद्धा त्या बॉडीमध्ये आहेत, तर यांच्या बाबतीत सुद्धा आपण काय निर्णय घेणार? या प्रश्नाला उत्तर देताना नगर विकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून या प्रकरणाचा अहवाल मागवण्यात आल्याची माहिती दिली। मात्र अहवाल येण्यापूर्वी संबंधित ठेकेदाराला कायदेआदेश देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच या निवेदनेमध्ये 69% नव्हे तर 32% वाढीव दर असल्याचं मंत्री मिसाळ यांनी सभागृहात सांगितलंय। अध्यक्ष महोदय, सदस्यांनी या लक्षवेधीद्वारे जो मुद्दा मांडला अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये हे जेव्हा टेंडर लागलं अध्यक्ष महोदय त्यावेळेसच DMAनी हे 69% अभाव आलं आणि DMAनी ह्याचा चौकशी करण्यासाठीचा निर्देश दिला अध्यक्ष महोदय। त्याप्रमाणे MG म्हणजे जीवन प्राधिकरणाचा जो अहवाल येण्याच्या आधीच तो वर्षांनी आला, त्याच्या आधीच याला वर्क ऑर्डर दिली अध्यक्ष महोदय आणि यांच्या अहवालानुसार 69% नाही तर 32% हे अभाव आहे हे अहवालात पण आलं अध्यक्ष महोदय। हे सर्व जर बघता सदस्यांच्या ह्या सगळ्या टेंडरमध्ये खूप सारी अनियमितता दिसून येते आणि त्यामुळे आपण अध्यक्ष महोदय ACSच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमू आणि त्याचा चौकशी समितीचा जो अहवाल येईल त्याप्रमाणे ह्यावर कडक कारवाई केली जाईल। या संपूर्ण प्रकरणाची नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत चौकशी केली जाणार असून 2 महिन्यात अहवाल सादर केला जाणार असल्याचं मंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितलंय। त्यामुळे संगमनेर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा निविदेमध्ये नेमक्या कोणत्या अनियमितता झाल्या याबाबत चौकशी अहवालाकडे आता संपूर्ण संगमनेरकरांचं लक्ष लागलंय। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।